नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. जागतिक अवयवदानानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. खरं तर असं म्हणतो आपण की जी व्यक्ती जन्माला येते ती कधी ना कधीतरी या जगाचा निरोप घेतच असते. पण हे शरीर जरी नश्वर असलं तरी ह्या शरीरातूनही आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो आणि हे जीवनदान आपल्याला देता येतं अवयवदानाच्या मार्फत. खरं तर अवयवदानाबद्दल आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल, काही जाहिराती पाहिल्या असतील किंवा मी अवयवदान करणार असा संकल्पही कुणाकडून तरी ऐकला असेल. पण अवयवदान म्हणजे नक्की काय, ते कधी करता येतं, त्यासाठी काही वयोमर्यादा असते का आणि कोणकोणत्या अवयवांचं आपल्याला दान करता येतं, या सगळ्याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आणि या विषयातील तज्ज्ञ श्री संतोष आंधळे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सरांची थोडक्यात ओळख करून देते. संतोष आंधळे हे गेली 22 वर्षापासून आरोग्य क्षेत्रातील पत्रकारिता करतायत. मराठी इंग्रजी वृत्तपत्र, वेब पोर्टल्स, वृत्तवाहिन्या इथं ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना अमेरिका सरकारची इंटरनॅशनल व्हिजिटर प्रोग्राम फेलोशिप मिळाली होती आणि अवयवदानाचं हे जे काम आहे तर त्यामध्ये औरंगाबाद येथील MGM विद्यापीठातून ते सध्या PhD करतायत आणि ह्याच कामासाठी त्यांना काही पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलेला आहे. राज्य शासनाचा पुरस्कार आहे जो अवयवदानानिमित्त त्यांना देण्यात आलेला आहे आणि रेड इंक अवॉर्डनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आजचा विषय आपण एकदा पाहून घेऊया. अवयवदान जीवनदान असा आजचा आपला विषय आहे आणि ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. आपल्या देशात अशा कितीतरी व्यक्ती आहेत जे कुठल्या तरी अवयव विकृतीमुळे स्वस्थ आयुष्य जगू शकले नाहीत. त्यामागचं मुख्य कारण असं सांगता येईल की त्या व्यक्तीला योग्य वेळेस योग्य उपचार आणि स्वस्थ असं अवयव भेटू शकलं नाही. आपल्या शरीरात काही अतिशय महत्त्वाची अवयवे आहेत ज्याच्या योग्यरित्या कार्याविना शरीर स्वस्थ राहू शकत नाही. जसं डोळ्यांमुळे बघण्याची प्रक्रिया पूर्ण होत असते, हृदय आपल्या रक्ताची रक्ताभिसरण करण्याची प्रक्रिया पार पाडत असतो, हृदयातील कप्पे हे रक्ताचे योग्य मात्रेत प्रसारण शरीरास करत असतात, फुफ्फुसं श्वसनास मदत करत असतात, मूत्रपिंड म्हणजेच किडनी शरीरातील हानिकारक घटक मूत्राद्वारे बाहेर काढतो, यकृत म्हणजेच लिव्हरद्वारे निर्मित पित्तरस म्हणजेच बाईल ज्यूस आणि स्वादुपिंड ज्यालाच आपण पॅनक्रियाज म्हणतो, या दोनही अवयवांद्वारे निर्मित पाचक रस अन्न पचनासाठी मदत करत असतात. जेव्हा एखाद्या आजाराने किंवा औषधाने शरीरातील एखादे अवयव योग्यरित्या काम करू शकत नाही किंवा काम करणं बंद करतं तेव्हा अंग प्रत्यारोपण करावं लागतं आणि त्यासाठी गरज असते एका स्वस्थ अवयव आणि अवयव दान करणाऱ्या व्यक्तीची. आजही कितीतरी लोक अंगदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या जीवनात प्रकाश आणायचा असेल तर अवयवदानाच्या या चळवळीला आपल्याला प्रोत्साहन द्यायला हवं. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण म्हणतो की अवयवदान केलं पाहिजे आणि ह्याची जी जनजागृती आहे म्हणजे जनमानसामध्ये आपल्याकडे अजून हा विचार जो आहे तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे, किती रुजलेला आहे, काय सांगाल? खरं तर हेच दुःख आहे, मला सांगावं लागेल. आपण अवयवदान, जागतिक अवयवदान सध्या साजरा करतोय. मुळात विषय असा आहे की जनजागृती आपल्याकडे जेवढी पाहिजे तेवढी झालेली नाही आहे. ऑफकोर्स काही प्रमाणात जनजागृती झालेली आहे, परंतु ज्या तऱ्हेने, ज्या पद्धतीने, ज्या वेगाने ही जनजागृती झाली पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करतायत, सगळ्या NGOच्या माध्यमातून प्रयत्न होतात आहे. पण तरीही जनमानसामध्ये जितकं ज्ञान ह्या विषयाचं पोचणं अपेक्षित आहे किंवा ज्ञान पोचल्यानंतर त्याच्यावरती कृती करणं अपेक्षित आहे, ती मात्र झालेली अजिबात दिसत नाही. कारण जर तुम्ही बघितलं आजही ऑर्गन म्हणजे अवयव ज्या लोकांना हवं आहे, जितक्या प्रमाणात अवयव मागणाऱ्यांची संख्या आहे त्याच्या फारच कमी तुलनेने अवयव देणाऱ्यांची संख्या आहे. बरं. त्याच्यामुळे हे प्रमाण व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे परंतु पुरवठा अत्यंत कमी आहे. हे व्यस्त प्रमाण आहे. कारण डोनेशन, ऑर्गन डोनेशन ही कन्सेप्ट आपल्याकडे अजून रुळायला काही काळ जावा लागेल आणि त्याची खरं तर नांदी आपल्याकडे झालेली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. म्हणजे हळूहळू का होईना पण
कमीत कमी हा विचार तरी आज लोकांपर्यंत पोहोचतोय आणि खरं तर आपल्या कार्यक्रमाचं देखील हेच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवयवदानाबद्दलची जी माहिती आहे ती पोहोचली पाहिजे. प्रतीक्षा यादी जी आहे, तुम्ही असं म्हणालात की डिमांड आणि सप्लाय हे प्रमाण व्यस्त आहे, तर प्रतीक्षा यादी किती मोठी आहे आज? खरं तर आपल्याकडे ह्याच्यावरचा डेटा अवेलेबल आहे. नॅशनल पोर्टल हेल्थ पोर्टल आहे आपलं, त्याच्यावरती ही सगळी डेटा अवेलेबल आहे. महाराष्ट्राची प्रतीक्षा यादी तुम्हाला उदाहरण दाखल देतोय की आपल्याकडे किडनीच्या प्रतीक्षा यादीवरती 5365 लोक वेटिंगवरती आहेत. यकृतासाठी, लिव्हरसाठी 1161 लोक वेटिंगवर आहे. हृदयासाठी 100 लोक आहेत. स्वादुपिंडासाठी पॅनक्रियासाठी 48 लोक आहेत आणि लहान आतडं जे असतं त्याच्याकरता 5 रुग्ण आहेत. आणि हातासाठी, म्हणजे आता हा एक नवीन सब्जेक्ट आता प्रत्यारोपणाचा आहे की हाताच्या प्रत्यारोपणासाठी ही 5 लोकांनी मुंबईच्या ZTCC मध्ये आपलं नाव नोंदणी करून ठेवलेलं आहे. तर ही प्रतीक्षा यादी मोठी आहे आणि ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण जरी आज 5000 लोक वेटिंगवरती असले राज्यामध्ये, किडनीच्या प्रतीक्षेत असले, तरी जे अवयदान जे होतं ब्रेनस्टेम डेथमधनं किंवा मेंदूमृत व्यक्तीकडून जे अवयदान होणं अपेक्षित असतं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे 200च्या पलीकडे आपण फारसं वर्षभरात आकडा गाठू शकलेला नाही आहे. याचा अर्थ तुम्ही विचार करा, 5000व्या माणसाचा नंबर येण्याकरता कितीतरी मोठा काळ ह्यासाठी जावा लागणार आहे. म्हणजे तो अनेक वर्ष त्या डायलिसिसवर खितपत पडलेला असतो, त्याच्यानंतर त्याचा नंबर येतो आणि मग त्यावेळी तो किडनी घेण्यासाठी सज्ज असतो की नाही हेही सांगता येत नाही. अनेक वेळा तो 10-12 वर्षामध्ये त्याचा जीवही गमवावा लागतो. त्यामुळे हे प्रमाण जे अवयदानाचं आहे हे वाढणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही जर आता उल्लेख केलात की ब्रेनस्टेम डेड पेशंट आणि नैसर्गिक मृत्यू ज्यांचा होतो, तर ह्यामध्ये जरासा फरक सांगा की ब्रेनस्टेम डेड म्हणजे काय नक्की? आता ह्या दोन गोष्टी तर नेमकं खूप लोकांची गल्लत होते की आपण अवयदान केव्हा करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो. तर ह्याची मी थोडी विस्तृत मांडणी इथे करायची माझी इच्छा आहे, ती मी पूर्ण करतो हो, इथे. जरूर. मला असं म्हणायचं आहे की एक तर ब्रेनस्टेम डेथ, नैसर्गिक मृत्यू आणि लिव्हिंग ऑर्गन डोनेशन. म्हणजे आपण आपल्याच स्वकीयांना जेव्हा ऑर्गन देतो त्याला आपण लिव्हिंग ऑर्गन डोनेशन म्हणतो. आता पहिले आपण बघूया की ब्रेनस्टेम डेथ म्हणजे काय असतं. ब्रेनस्टेम डेथमध्ये काय होतं की तुमचा मेंदूमृत व्यक्तीचं जे अवयदान असतं त्याच्यामध्ये आपण ह्या प्रक्रियेमध्ये जाऊया. ब्रेनस्टेम डेथ हे असं कोणालाही डिक्लेअर करता येत नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये जिथे जिथे अवयवाच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात तिथे एक कमिटी असते, एक्सपर्ट कमिटी असते. ती डॉक्टरांचं पॅनल येतं आणि त्या व्यक्तीला मेंदूमृत म्हणून घोषित करतं किंवा ब्रेनस्टेम डेथ म्हणून घोषित करतं. तर ह्याच्यामध्ये कोण असतात? न्यूरोलॉजिस्ट असतात, न्यूरोसर्जन असतात, ॲनेस्थेटिस्ट असतात, इंटेन्सिव्ह केअर असतं आणि त्या रुग्णालयाचे जे प्रमुख असतात, मेडिकल डायरेक्टर किंवा मेडिकल सुप्रिटेंडंट, ह्या 5-6 जणांच्या टीमने येऊन हा तो रुग्ण ब्रेनस्टेम डेथ झाला आहे असं डिक्लेअर करावं लागतं. याच्यानंतर प्रक्रिया काय होते, तर त्याच्या नातेवाईकांना सांगावं लागतं की तुमचा रुग्ण आता ब्रेनस्टेम डेथ आहे आणि त्याचे परत येण्याचे चान्सेस कमी आहे. पण ब्रेनस्टेम डेथ झालं म्हणजे काय होतं, तर मेंदू मृत होतो, परंतु त्याला स्वतःहून श्वास घेता येत नसल्यामुळे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या साहाय्याने आणि फ्लूइडच्या साहाय्याने त्याचा श्वास आपण कायम करतो आणि त्याच्यामुळे तुमचं हृदय हे जिवंत राहतं आणि हृदयाबरोबर बाकीचे ऑर्गनसुद्धा जिवंत राहतात. अशा वेळी एक निर्णय घ्यायचा असतो. त्याच्या नातेवाईकांना जेव्हा कन्व्हिन्स करायचं असतं की जर तुमचा नातेवाईक अशा पद्धतीने ब्रेनस्टेम डेथ आहे आणि पुन्हा परत येण्याचे चान्सेस फार कमी आहे आणि त्यावेळी जर तुमच्या रुग्णाने 6 ते 8 लोकांना जीव वाचवण्याची संधी त्याच्याकडे आहे, कारण 2 किडनी असतात, एक फुफ्फुस असतं, एक स्वादुपिंड असतं, की यकृत असतं आणि अशा पद्धतीने खूप लोक प्रतीक्षा यादीवर जर त्यांना दिलं तर त्यांच्या रूपाने तो रुग्ण जिवंत राहू शकतो. आणि अशा वेळी आपण बघितलंय की काही नातेवाईक खरोखरच इतके संवेदनशील असतात की त्यांना ह्या अवयदानाचं महत्त्व पटलेलं असतं. ते तात्काळ ह्याला होकार देतात आणि सांगतात आमची काही हरकत नाही आहे, तुम्ही आमच्या रुग्णाचे जे अवयव ते घेऊन टाका आणि दुसऱ्या ज्या गरजू अवयवासाठी लोक आहेत त्यांना ती देऊन टाका. हे झालं ब्रेनस्टेम डेथमध्ये. पण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कन्सेंट नातेवाईकांची फार महत्त्वाची असते. नातेवाईकांच्या कन्सेंटशिवाय कुठलंही अवयवदान आपल्याकडे पार पाडू शकत नाही. आणि आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत की आपल्याकडे पुनर्जन्म हा एक प्रकार आहे की जर मी माझ्या ह्या जन्मी जर डोळे दिले किंवा माझं अवयव काय दिले, फुफ्फुस दिले, तर पुढच्या जन्मी मला ते अवयव मिळतील की नाही, अशा बऱ्याच गैरसमज आहेत, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा. याच्यामुळे कुठेतरी ह्या आपल्या अवयदान मोहिमेला खीळ बसते. हा झाला ब्रेनस्टेम डेथचा मुद्दा. पुढचा मुद्दा आहे की नैसर्गिक मृत्यू. नैसर्गिक मृत्यूमध्ये काय होतं, तुमचं हृदय बंद पडतं
आणि तुम्हाला मृत्यू ओढावतो. तर ह्या काळामध्ये आपण काय करू शकतो? जास्तीत जास्त अवयवदान म्हटलं तर तुमचे 6 तासाच्या आतमध्ये आपण डोळे देऊ शकतो, त्वचा देऊ शकतो, हाडे. आता बोन बँक आपल्याकडे टाटा हॉस्पिटलमध्ये तयार झालेली आहे. त्यानंतर ब्लड वेसल्स पण आपल्याकडे काही प्रमाणात घेतले जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी तुम्ही नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर देऊ शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे देहदान ही प्रक्रियाही तुम्ही करू शकता मेडिकल कॉलेजेसला, जिथे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्या देहाचा वापर केला जातो. बरोबर आहे सर. देहदान आणि अवयवदान ह्याच्यातला जो फरक आहे तो आपण सांगूया प्रेक्षकांना. नक्कीच. अवयदान ही कम्प्लिटली पूर्णपणे हा वेगळा विषय आहे आणि देहदान पूर्णपणे वेगळा विषय आहे. अवयदानामध्ये तुमचे फक्त अवयव काढून देह तुम्हाला सुपूर्द केला जातो. हे मी म्हणतो ब्रेनस्टेम डेथमध्ये. नैसर्गिक मृत्यूमध्ये ही सुद्धा काही जे विशिष्ट अवयव काढू शकतो आपण, डोळे, त्वचा किंवा बोन्स, हे तुम्हाला देह परत दिला जातो. आणि देहदानामध्ये तुमचा देहच तो पूर्णपणे मेडिकल कॉलेजला दिला जातो. विद्यार्थ्यांना त्याच्यावरती शिकण्याकरता किंवा नवीन नवीन संशोधन होत असतं, याकरता देहदान केलं गेलेलं आहे. अनेक मोठमोठ्या लोकांनी आपल्याकडे देहदान आजपर्यंत केलं गेलेलं आहे आणि ती सध्या काळाची गरज आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, संशोधन करण्यासाठी कॅडेवरची गरज असते आणि त्याच्यातून मोठमोठे विद्यार्थी, डॉक्टर हे घडत असतात. खरं आहे. नक्कीच. खरं तर हा जो विषय आहे की अवयवदान, तर ह्याच्याविषयी मला खात्री आहे की तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील, तर त्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमातून करतोय. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय अवयव दानाचं जे महत्त्व आहे त्याविषयी. अवयव दान म्हणजे नक्की काय आणि ते कशा पद्धतीने करता येतं, कोणकोणत्या अवयवांचं दान करता येतं याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वरिष्ठ आरोग्यविषयक पत्रकार संतोष आंधळे. सर, तुम्ही सांगितलं की ब्रेन डेड म्हणजे नक्की काय, पण आता पुन्हा एकदा सांगा की नैसर्गिक मृत्यूमध्ये आपण कोणते अवयव दान करू शकतो आणि ब्रेन डेड जेव्हा पेशंट असतो तेव्हा कोणते अवयव दान करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण डोळे, त्वचा, हाडे हे आपण दान करू शकतो. हा झाला नैसर्गिक मृत्यूमध्ये. तुम्हाला आय बँकला एक संपर्क करावा लागतो 3 ते 4 तासाच्या आतमध्ये. ते डोळे ठेवण्याची एक पद्धत असते, ती आपण डॉक्टरांना विचारू शकतो कधीही की ते डोळे ओले ठेवावे लागतात वगैरे, कापसाचे बोळे ठेवावे लागतात. ह्या 2-3 गोष्टी आपण नक्कीच नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर देऊ शकतो. आणि देहदान तुम्हाला करायची इच्छा असेल तर देहदान करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रेनडेडमध्ये असंख्य गोष्टी खरं तर परदेशात देता येतात आहे. पण सध्या आपल्याकडे सॉलिड ऑर्गन्स, आपण जे आपण मेजर ऑर्गन म्हणतो की किडनी आहे, लिव्हर आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहे, नंतर तुमचे बोन्स आहे, नंतर तुम्हाला आता आमच्याकडे नवीन पद्धत एक आली आहे. तुम्हाला तर खरं तर त्याविषयी आपण बोललं पाहिजे. हाताचं प्रत्यारोपण सुद्धा आता करणं शक्य झालेलं आहे. आणि ह्या हाताच्या प्रत्यारोपणाबरोबर खरं तर विशेष मला बोलायचं आहे, कारण आपल्याकडे मोनिका मोरे नावाची एक मुलगी होती, घाटकोपरमध्ये. तिचे हात गेले होते, ती दोन्ही हाताने अधू होती, तिला प्रोस्थेसिस लावले होते. पण ह्याच वर्षी आता म्हणजे ह्याच महिन्यात ह्या ऑगस्टमध्ये तिला वर्ष पूर्ण होईल की तिला केरळवरून एका व्यक्तीचे कॅडेवरचे म्हणजे एका मेंदूमृत व्यक्तीचे हात आणून तिला लावलेले आहेत. आणि आज त्या नॅचरल हाताने ती सुंदरपैकी तिचं काम म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, मी म्हणेन मेसेज करणं, टेक्स्ट करणं, एखादी छोटी गोष्ट उचलणे, अशा त्या गोष्टी ती करू लागलेली आहे. म्हणजे आपल्याकडे हाताचं प्रत्यारोपण होतं आणि ते म्हणजे मुंबईसारख्या शहरात, आपल्या महाराष्ट्रात होतं आहे. आणि केरळमध्ये ह्याच्यावरती काम बऱ्यापैकी सध्या चालू आहे, दुसऱ्या राज्यात सुरू आहे. तर आपण तीही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की अशा हाताच्या प्रत्यारोपणासाठी पण 5 ते 6 लोकांनी नाव नोंदणी आपल्या मुंबईच्या रुग्णालयात केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे इतक्या अवयवांचं आपण प्रत्यारोपण करू शकतो. नक्कीच. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की तिसरा एक प्रकार तुम्ही सांगितला, तो म्हणजे जिवंतपणे आपण काही ऑर्गन्स डोनेट करू शकतो. नक्कीच. जिवंतपणे ऑर्गन डोनेशन करणे ह्या कन्सेप्टला आपण लिव्हिंग डोनेशन असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपल्याकडे मानवी प्रत्यारोपण कायदा 1994 ह्या कायद्यानुसार, जो कायदा अमेंडमेंट केला गेला 2014 मध्ये, त्याच्यामध्ये आपण त्याला खरं तर वेगळ्या पद्धतीचं एक नाव दिलं आहे, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ॲक्ट, ज्याच्यामध्ये आपण टिश्यू पण सुद्धा देतो. ते 2014 मध्ये हा कायदा आपण अस्तित्वात, 2011 मध्ये त्यात बदल केले, 2014 मध्ये तो सगळ्यांनी अडॉप्ट केला गेला. ह्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये मानवी अवयवाचं प्रत्यारोपण होतं. तुमचा प्रश्न होता की कशा पद्धतीने लिव्हिंग डोनेशन होतं. तर आपल्या ह्या कायद्यामध्ये काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे किंवा आपलं नातेवाईक कोण आहे, कारण आपल्या ह्या कायद्यानुसार फक्त तुमचे जवळचे नातेवाईक तुम्हाला अवयवदान करू शकतात. त्याच्यामध्ये फक्त जिवंतपणी किडनी आणि लिव्हर ह्या 2च अवयव तुम्हाला एका आपल्या जवळच्या नातेवाईकाला देता येतात. त्याच्यामध्ये
नातेवाईकांची व्याख्या ही लक्षात घ्यायला पाहिजे. नातेवाईक म्हणजे असे लांबचे नातेवाईक तर चालत नाही, तर भाऊ बहीण आई वडील मुलगा ग्रँडफादर आणि ग्रँडमदर म्हणजे आजोबा आजी ही व्याख्या एवढी स्पष्ट केलेली आहे. जरी तुम्हाला एका लांबच्या मित्राला तुम्हाला वाटलं की तुम्हाला अवयव द्यायचा आहे, तर तो देण्याकरता फार जटिल समस्या आहे. कारण सक्षम प्राधिकारी तुमचा इंटरव्ह्यू घेतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अवयव देऊ शकता की नाही तुम्ही. जरी आपल्याला मला खूप त्याच्यावर प्रेम आहे, अटॅचमेंट आहे, अफेक्शन आहे, लव आहे, ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा आपल्या जवळच्या व्यक्तीला अवयव देतात त्यावेळी येत असतात. परंतु अशावेळी ह्याचा व्यवस्थित इंटरव्ह्यू घेतला तो कोर्टामध्ये काही वेळा ह्या केसेस जातात आणि त्याच्यानंतर निश्चित झाल्यानंतर ह्याचा न्याय निवाडा होत असतो. बरोबर आहे. तुम्ही कायद्याचा विषय काढलेला आहे, तर अवयवदानाविषयी काही कायदे आहेत आणि त्याविषयी काय सांगाल? नक्कीच. आपल्या देशामध्ये मी सांगितलं तसंच की ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ॲक्ट 2014 नुसार सध्या आपल्याकडे ही नियमन प्रक्रिया सुरू असते. या अंतर्गत आपण केंद्र सरकारने काही विभाग डिसाईड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगतात की नोटो नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन ही भारताचं जे अवयव आहे त्याचं रेग्युलेशन नियमन करणारी संस्था आहे. त्याच्या खालोखाली येते ते रोटो रिजनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन आणि त्याच्या खालोखाल सोटो स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन. ही अशी टप्प्याटप्प्याने त्यांनी विभागणी करून दिलेली आहे. विभागीय आहेत, राज्यस्तरावर आहेत आणि देशस्तरावर आहेत. तर आपण जेव्हा सोटो म्हणतो की आपल्या राज्यामध्ये, तर आपल्या राज्यामध्ये त्याचं कार्यालय परळ येथील KM हॉस्पिटलमध्ये आहे सोटो, ज्याच्यामध्ये डॉक्टर सुजाता पटवर्धन मॅडम सध्या कार्यरत आहेत. त्याच्यानंतर राज्यामध्ये सुद्धा सोटोच्या अंतर्गत परत खाली 4 आपल्याकडे विभाग केले गेले आहेत. तर आपण झोनल ट्रान्सप्लांटेशन कोऑर्डिनेशन कमिटी म्हणतो, ZTCC, मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर असे 4 विभागात ह्या कमिटी असतात. आणि हे ज्या प्रतीक्षा यादी आपण जे म्हणतो आतापर्यंत की कशा पद्धतीने ठेवतात, तर ह्यांच्याकडे ज्या लोकांना अवयव पाहिजे असतो तर त्यांची नोंदणी ह्या ZTCC मध्ये त्यांच्या विभागवार करता येते. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबई ZTCC, औरंगाबाद विभागात असेल तर तिथे करता येते, नागपूर विभागात करता येते आणि पुणे विभागात करता येते. आणि ते झाल्यानंतर जेव्हा जेव्हा कॅडेवर डोनेशन तिथे होतं म्हणजे मेंदूमृत अवयवदान ती प्रक्रिया पार पडते, त्यानुसार त्या विभागानुसार त्या ZTCCला कळवलं जातं की आमच्याकडे आज मेंदूमृत प्रक्रिया पार पडलेली आहे, तर तुमच्याकडे वेटिंग लिस्टमध्ये पहिला नंबर कोणाचा आहे त्याला हा आम्ही अवयव देऊ इच्छितो. मग ZTCCचे लोक त्या रुग्णालयात येऊन त्या वेटिंग लिस्टनुसार लोकांना संपर्क करतात की बाबा अवयव आता उपलब्ध झालेला आहे, तुम्हाला हवा आहे का अवयव. त्यानुसार ही प्रक्रिया अशी पार पडत असते. बरोबर आहे. आत्ता आपल्या देशामध्ये कोणतं अवयव प्रत्यारोपण किंवा कोणतं अवयव दान जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात होते? निश्चितच किडनीचं अवयवदान हे मोठ्या प्रमाणात होतं, कारण मागणी मोठी आहे आणि त्यानुसार ते दान होत असतं. आणि ट्रॅडिशनल वेने आलेलं आहे. म्हणजे खरं तर आता हार्ट ट्रान्सप्लांट, हृदयाचं प्रत्यारोपण आहे, लंगचं प्रत्यारोपण आहे, फुफ्फुसाचं प्रत्यारोपण आहे, छोट्या आतड्याचं प्रत्यारोपण आहे. ह्या आपलं वैद्यकीय जगतात आपण पुढे खूप गेलेलो आहे. आता आपल्याला गरज आहे अवयवाची. अवयवाला रिप्लेसमेंट नाही, तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याला महत्त्व नाही, अवयवाला फक्त अवयवच रिप्लेस करू शकतो. अशा असंख्य घटना आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये लोकांकडे पैसे असतात पण अवयव नसल्यामध्ये खितपत पडलेले असतात. त्याच्यामुळे हे फार मोठं सत्कार्य मला सांगावं लागेल की अवयवदान केलंच पाहिजे. कारण जर तुम्ही बघितलं भारताचा जर रेशो जर बघितला ऑर्गन डोनेशनचा, तर हा फार कमी आहे आणि आपल्याला तो सगळ्यांना मिळून वाढवायचा आहे. जर हेच जर तुम्ही उदाहरण घेतलं स्पेनमध्ये, तर त्यांच्या माझ्या मते 46 जण 46.91 10 लाखांमध्ये 46 लोक अवयवदान करतात. हाच रेशो US मधला जो आहे अमेरिकेतला तो 38 लोक आहे की 10 लाखामध्ये 38 करतात. क्रोएशियामध्ये तोच दर 36 आहे. फ्रान्समध्ये हा दर वाढलेला आहे. तर आणि आपल्या भारताचं जर उदाहरण घ्यायला गेलो आपण तर 10 लाखामध्ये मला ते उदाहरणच देता येत नाही, 20 लाखामध्ये 1 जण असं उदाहरण देता येतं. 20 लाखामध्ये आपल्याकडे एक जण अवयवदान करतो. म्हणजे 10 लाखात 0.43 वगैरे असं काहीतरी खूपच कमी प्रमाण आहे. खूपच कमी प्रमाण आहे. आणि ह्या प्रमाणामुळे काय होतंय की खूप लोक म्हणजे 5 लाख लोक तरी म्हणता येतील की अवयव न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू जात असतो. आपल्याकडे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतं, 1.5 लाखापेक्षा जास्त होत असावं भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये 40 ते 50% लोकांना ही हेड इंजुरी असते. जर हे हेड इंजुरीचे जे असतात लोक, ह्यांच्यामध्ये बऱ्यापैकी ब्रेन डेथचे प्रमाण जास्त असतं. तर हे जर आपण कन्वर्ट केलं प्रमाण, त्यांच्या नातेवाईकांना समजून सांगितलं की अशा पद्धतीने अवयवदान करता येतं, अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट आहे, जर तुम्ही दिलत तर खूप मोठा लोकांना फायदा होऊ शकतो. आता ह्या रूढी परंपरा हे टाळणं हे आपलं कर्तव्य आहे. ह्या आजची जी तरुण पिढी आहे, ह्या पिढीचं एक काम आहे, काम पुढे त्यांनी नेलं पाहिजे. कारण नाहीतर मग हा मुद्दा कधी सुटणारच नाही, जटिल होईल.
आणि तुम्ही म्हणताय तसं ह्याच्यामध्ये नातेवाईकांचं खूप महत्त्व आहे, कारण बरेच जण असं होतं की जिवंतपणी ते नेत्रदान करायचंय असा फॉर्म भरून देतात किंवा अवयवदानाची पण इच्छा प्रकट करतात, पण ते मृत झाल्यानंतर लगेचच नातेवाईकांनी त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेणं हे खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की अवयदानाचा फॉर्म तर तुम्ही भराच, पण अवयदानाचा फॉर्म भरताना तिथे 2 विटनेस लागतात. ते 2 विटनेस आपल्या घरातले किंवा जवळचे नातेवाईक असावे असं असणं अपेक्षित आहे. तर अवयदान झाल्यानंतर भले तुमची इच्छा आहे की तुम्हाला अवयदान करायचं होतं, पण जर नातेवाईकांची इच्छा नसेल तर ते अवयदान फारसं आपल्याला करताना दिसत नाहीये. त्यामुळे नातेवाईक तुमचे कन्व्हिन्स पाहिजे, त्यांनी सांगितलं पाहिजे की हो आमची खरोखर इच्छा आहे, आम्हाला अवयदान करायचं आहे. तर हे अवयदान खूप सोप्या पद्धतीने शासनाने, आपल्या भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल अशा पद्धतीने केलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते फॉर्म भरू शकता. हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत, तिथेही तुम्ही संपर्क साधू शकता कुठल्याही गोष्टीसाठी. फक्त तुम्हाला मी एवढंच सांगेन की आपल्याकडे परिस्थिती ही तशी म्हणावी तशी चांगली नाही आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात ऑर्गन डोनेशनमध्ये काम करत आहे. जर तुम्हाला गेल्या 2 वर्षातली आकडेवारी सांगायची झाली तर 2018 मध्ये आपण 135 ऑर्गन डोनेशन अवयदान केलं होतं, 2019 मध्ये 160 केलं होतं आणि 2020 मध्ये तो कोविडचा काळ असल्यामुळे 74 झालेला आहे आणि ते कमी प्रमाण आहे. आणि ह्या वर्षी सुद्धा फार कमी होण्याची शक्यता आहे, कारण कोविडचा काळ बराच आता लोटलेला आहे, 6 महिने लोटलेले आहेत. परंतु ही माझी जबाबदारी माझं असं मत आहे की राज्य शासनाने एकतर मुलांच्या सिलेबसमध्ये अवयदानाचं महत्त्व, म्हणजे मराठीचं जे काय असेल सिलेबस, विज्ञान किंवा भूगोल किंवा कुठल्याच एखाद्या विषयात हा विषय टाकला पाहिजे की अवयदानाचं महत्त्व त्याला 4थी 5वी 7वी मध्ये कळायला पाहिजे, तर तो मोठा होऊन त्या अवयदानाविषयी प्रक्रियेबद्दल बोलेल. कारण आपल्याकडे बोलतच नाहीत लोक अवयदानाबद्दल. मुळात ज्या विषयाची गरज आहे, अवयदान कशा पद्धतीने होतं, का होतं, कशामुळे होतं आणि ती गरज काय, ही गरज आपल्याला ओळखावी लागेल. मुलांच्या सिलेबसमध्ये ह्याच्यावरती सांगावं लागेल तुम्हाला. आणि त्यानंतर ज्या NGO संस्था काम करतात आहे ज्या ह्या विषयात, त्या लोकांना तुम्हाला एकत्रित आणावं लागेल आणि कोणत्या पॉलिसी फ्रेम करणं शक्य होईल ते आपल्याला करावं लागेल. कारण आपल्याकडे रिट्रीवल सेंटर, ज्याला आपण म्हणतो प्रत्यारोपण केंद्रासाठी जी रिट्रीवल ऑर्गन काढायचे जे हॉस्पिटल्स असतात, त्यांचे लायसन्स रिन्यू आपल्याला करायला लागतील, त्यांना वेळोवेळी भेटी द्यायला लागतील, त्यांचा जो कंप्लायन्स आहे तो पूर्ण करायला लागेल. कारण अनेक वेळा असं होतं की तुमच्याकडे ऑर्गन डेड बॉडी म्हणजे ब्रेन डेड आहे पेशंट, पण तुमच्याकडे ते लायसन्स नाही आहे, हॉस्पिटल लायसन्स आहे रिट्रीवलचं. मग काय करायचं अशा वेळी? मग आपल्याकडे गेल्या 2-3 वर्षापूर्वी शासनाने 1 डे लायसन्स नावाचा एक प्रकार काढला होता की त्या काळात जर तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्हाला ते लायसन्स द्यायचे की नाही. आता हा पूर्णपणे हा अधिकार आहे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे. आपल्याकडे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट नावाचा एक प्रकार आहे, विभाग आहे आपल्याकडे जो राज्य शासनाकडे. तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे सगळं बघणं अपेक्षित असतं. आणि आपले जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत ते तर तुम्हाला माहिती आहे खूपच ऍक्टिव्ह आहेत, राजेश टोपे, त्यांची स्वतःची इच्छा आहे की या विषयात मोठ्या प्रमाणात काम उभं राहिलं पाहिजे. आणि होटाचे जे अधिकारी त्यांनाही वाटतं, पण मुळात लोकांची उदासीनता, दुर्लक्षितपणा, इग्नोरन्स या विषयाकडे इतकं आहे की त्याच्यामुळे प्रमाण होत नाही. आणि मला असं वाटतं की ही सगळी जबाबदारी आपल्या लोकांची आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणतीही जी गोष्ट असते ती आपण जेव्हा जनमानसापर्यंत पोहोचवतो आणि तो जो विचार आहे तो तुम्ही जसं म्हणालात की अगदी लहानपणापासून जर रुजला गेला, मला त्याची जर माहिती मिळाली. आज असं होतंय की अनेक लोकांना माहितीच नाही आहे, अवयवदान काय असतं याबद्दल देखील माहिती नाहीये. तर ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सर, मगाशी एक रूढी परंपरांचा तुम्ही विषय काढला होतात आणि बऱ्याच जणांचा असा एक समज असतो की जर माझ्या नातेवाईकाचे अवयव जर काढून घेतले, उदाहरणार्थ डोळे काढून घेतले किंवा हात काढून घेतले, तर ते जे शेवटचं अंत्यदर्शन असतं तर ते विद्रूप होईल की काय अशी एक भीती असते. तर त्याची काय सोय केलेली असते? खूप चांगला प्रश्न आहे. अनेक लोक मला तेच प्रश्न विचारतात की अवयव आमचे काढून घेतले तर काय होईल. तर मुळात तुम्हाला एवढंच सांगतो की तुमचे कुठलेही अवयव काढल्यानंतर, कारण तुमच्या त्या जो देह असतो त्याचं रिस्पेक्ट आणि त्याच्याबद्दलची सगळी भावना, संवेदनशीलता ही डॉक्टरांमध्ये असतात. त्यामुळे त्याचा विचार निश्चित ह्यामध्ये केला गेलेला असतो. जर तुमचं कुठलाही अवयव काढून घेतला असेल तर ते विद्रूप तुमचं शरीर दिसतं आणि याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. जर डोळे असतील तर तिथे आर्टिफिशियल डोळे लावले जातात, जर तुमचे हात काढले असेल तर तुमचे प्रोस्थेसिस लावले जातात, आणि स्किन असेल तर त्याच्यावरती प्रॉपर बँडेज केलं जातं, ज्याच्यामुळे तुमचा कुठलाही बॉडी किंवा देह विद्रूप दिसला नाही याची काळजी घेतली जाते. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना त्या देहाबद्दल रिस्पेक्ट असतो, आदर असतो. विशेष करून डॉक्टर जे त्याच्यावर शिकलेले असतात, आयुष्यभर वैद्यकीय क्षेत्रात काम करतात, त्यामुळे त्यांच्याकडून अशा कधीच चुका होणार नाही ह्याची ती दक्षता घेत असतात. नक्कीच. म्हणजे खरं तर
आपले जवळचे नातेवाईक असतात आणि त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मनात असतात, त्याविषयी शंका असतात आणि त्या सगळ्या शंकांचं निरसन आपण आजच्या कार्यक्रमात करून घेतोय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जेव्हा दानाबद्दल बोलतो तेव्हा अनेक प्रकारचं दान असतं. सध्याच्या युगात मला असं वाटतं की अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकीच एक दान असं आहे. अवयवदानाच्या महत्त्वाविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत संतोष आंधळे. सर, तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने वेगवेगळे अवयव आपण दान करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जनजागृतीचा एक मुख्य प्रश्न आहे. तर हल्ली आपण बघतो की डिजिटल युग आहे आणि सोशल मीडिया, समाज माध्यमं आहेत ती अग्रेसर आहेत सगळ्यात मध्ये. तर अवयवदानाची जी जनजागृती आहे ती समाज माध्यमांमधून कशा पद्धतीने होतीये? खूप चांगला प्रश्न आहे खरं हा तर. कारण समाज माध्यम सध्याच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे जनजागृती असं मला वाटतं. फेसबुक असेल तुमचं, यूट्यूब असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सॲप, ही 4 जरी तुम्ही उदाहरणं माध्यमं घेतली, टूल्स घेतली, तरी मोठ्या प्रमाणात सध्या सोशल मीडियाचा वापर करून लोकांमध्ये जनजागृती घडवायचं काम चालू आहे. याच्यामध्ये फायदे पण आणि तोटे पण आहेत. बरं. तर पहिलं आपण तोट्याबद्दल सांगूया. फायदे भरपूर आहेत, पण तोटा जो असा आहे की अनेक वेळा ह्या सोशल मीडियाचा वापर करून खोट्या माहिती अवयदानाबद्दल पसरवल्या जातात. उदाहरणार्थ तुम्हाला देतो, ही जी पोस्ट आहे मला गेले 9 वर्ष होते आहे. दरवेळी ज्यांना ही पोस्ट मला येते त्यांना सांगतो ही पोस्ट चुकीची आहे. ती पोस्ट अशी असते की 4 किडनी अवेलेबल आहेत, सो अँड सो नंबर असे खाली दिले असतात, कोणाला पाहिजे ते संपर्क करा. एक तर मुळात अवयदान अशा पद्धतीने होत नाही, कधी अशा कुठल्या किडनी अवेलेबल नसतात आणि ती पोस्ट खोटी असते. आणि ही पोस्ट गेली 8 वर्ष फिरते. जे कोण माझे मित्र आहेत, सहकारी आहेत, ओळखीचे लोक आहेत, ते मला फक्त माहिती म्हणून ती पोस्ट देतात. त्यांचा हेतू चुकीचा नसतो, परंतु त्यांना ही माहिती नाही आहे हे याच्यातून दिसून येते मला. तर मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की अवयदानाबद्दल कुठल्याही पोस्ट असतील तर त्याचा पूर्णपणे सारासार विचार करा. त्या पुढे पाठवताना त्या योग्य आहेत का बघा. फक्त ही पोस्ट लक्षात ठेवा, ही पोस्ट तुम्हालाही आलेली असेल की 4 किडनी अवेलेबल आहे, कोणाला हवं तर संपर्क करा. अशा पद्धतीने जगात कुठेच किडन्या अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर संपर्क करा अशी पद्धत होत नाही. हा प्रचंड चुकीचा मेसेज आहे, तो ह्या समाज माध्यमातून फिरवला जातो. तर ह्याच्यातला फायद्याचे तुम्हाला सांगतो की अनेक वेळा रुग्णांना अवयव असतात. अनेक वेळा रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी खर्च मोठा येत असतो. तर ह्या खर्चाची त्यांना जमावजमा स्वतःहून करता येत नसते. त्यावेळी ते क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून या समाज माध्यमाचा वापर करतात की बाबा आम्हाला एवढ्या रुपयाचा खर्च येणार आहे तर तुम्ही मदत करा. तर तो एक झाला भाग एक. पण दुसऱ्या वेळी असं पण सांगितलं जातं की एक व्यक्ती आहे, तिला अशा अवयवाची गरज आहे. जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर किंवा जनजागृती करा की अशा पद्धतीची एक व्यक्ती या ठिकाणी आहे आणि तिला अवयवाची गरज आहे, तर अशा पद्धतीची जनजागृती करा. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईन. आम्ही 2-3 वर्षापूर्वी कॅम्पेन केलं होतं सेव्ह आराध्या नावाचं. तर आराध्यामुळे ही आमची 3.5 ते 4 वर्षाची मुलगी होती. तिला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणजे एंड स्टेज ऑफ हार्ट डिसीज नावाचा आजार झाला होता, ज्याच्यामध्ये हृदय प्रत्यारोपण करणं हा एकमेव मार्ग होता. आम्ही 2 ते 3 महिने या विषयावरती खरं तर आम्ही भेटत होतो. त्याच्या बाबांशी, योगेश मुलांशी माझ्या गप्पा चालू होत्या की कशा पद्धतीने हे होईल, काय होईल. परंतु 1-2-3 महिन्यानंतर लक्षात आलं की अडल्ट म्हणजे मोठ्या लोकांचं अवयव असतं ते मिळणं एकतर फार सोपं होईल तुलनेने लहान मुलांचं, आणि लहान मुलांचं अवयव मिळवणं तर अवघड काम आहे. तर वर्षभर बहुतेक ते 2-3 महिन्यानंतर आम्ही डिसाईड केलं की हे अवयव जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला समाज माध्यमावरून जनजागृती करावी लागेल की अशी 3.5 ते 4 वर्षाची मुलगी आहे, तिला हृदय हवं आहे आणि तिला हृदय हवं असतं म्हणजे काय, तिथं हार्टचं सॉकेट फार कमी असतं छोटं. तर तिला जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष मोठा किंवा 1 वर्ष लहान अशाच मुलाचं ते हृदय किंवा मुलीचं हृदय तिला असणं अपेक्षित होतं. तर आम्ही ती कॅम्पेन चालू केली, सेव्ह आराध्या कॅम्पेन. ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. आमची सगळी औरंगाबादची मंडळी होती, पुण्याची होती, मुंबईची होती, राजकारणी होते, सेलिब्रिटी होते, तुमचे वृत्तपत्र होते, मुंबई प्रेस क्लब होतं. सगळ्यांनी मिळून ते कॅम्पेन आम्ही केलं. ही आमची एकट्याची जबाबदारी नव्हती. ह्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे मी तुम्हाला सांगतो संपूर्ण राज्य, देशभरातील लोक, परदेशातील लोक यांनी त्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता. आणि हे सगळं फक्त समाज माध्यमातून हे आम्ही केलं होतं. आणि आम्हाला असं गेले 7 ते 8 महिने कॅम्पेन जोरदार चालू होतं की आराध्या नावाची मुलगी अशी आहे, तिला असा ब्लड ग्रुप तिचा आहे, मॅचिंग तिला एवढं लागणार आहे आणि असं हृदय असेल तर तुम्ही कोणीतरी संपर्क करा. 8-9 महिन्यानंतर आम्ही तेच कॅम्पेन सतत रोज तेच करत होतो आम्ही.
आम्हाला काही फोन जिवंत जी महिला असतात त्या आम्हाला फोन करायच्या की आम्हाला अवयदान करायचे. अहो म्हटलं ताई तसं होत नाही म्हटलं. हे फक्त मेंदू मृत महिला असेल किंवा व्यक्ती असेल किंवा मूल असेल तेच त्याला अवयदान करू शकतात. आता असे पण गैरसमज काही लोकांचे आहेत. ते भावनात्मक गुण हा विषय द्यावा लागत नाही तुम्हाला. इथे शास्त्रीय वैद्यकीय शास्त्राचा आधार देऊन प्रत्येक गोष्ट होते आणि आपल्याकडे अवयदानामध्ये कुठलाही मॉनिटरी बेनिफिट किंवा कमर्शियल बेनिफिट नाही. हे आधी आपल्याला इथं सांगितलं पाहिजे. कुठेही इथे पैशाची देवाणघेवाण वगैरे होत नाही. तर आम्ही ते कॅम्पेन केल्यानंतर लक्षात आलं की आम्हाला एक 1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर निलेश मांडलेवाला आमचे मित्र आहेत जे इथे राहतात आपल्या सुरत. त्यांची तिथे एनजीओ काम करते. तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला होता की अशी एक व्यक्ती आहे आणि हे काम आम्हीच करत नव्हतो असं नाही, तर डॉक्टरांच्या पातळीवर जे रुग्णालयांचं नेटवर्क असतं त्यांच्याही पातळीवर याची चर्चा होत होती. तर तिथे मांडलेवाल्यांना हा विषय माहिती होता. तर तिकडे 3.5 ते 4 वर्षाचं की 5 वर्षाचं बच्चू होतं ते शिडून पडलं होतं आणि मेंदूमृत झालं होतं. बरं. तर मांडलेवालाचे बाबा आणि त्या माझा मित्र आहे निलेश, त्या दोघांनी मिळून त्याच्या नातेवाईकांना त्या डॉक्टरांना सांगितलं की अशा पद्धतीने जर ब्रेनस्टेम डेथ झालंय तुमचं बच्चू, जर तुम्ही जर हे अवयव जर दिलेत तर तिथे एक मुलगी आहे. खरं तर कॉन्फिडेन्शियलिटी असते आपल्या याच्यामध्ये, कोण कोणाला अवयव कळत नाही, परंतु ते वृत्तपत्राने एवढा मोठा विषय केला होता त्याच्यामुळे हे प्रकरण कळालं होतं. तर अशा पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न केले आणि ते अवयव आपल्याला इथे मिळालं. त्यांचे नातेवाईक ॲग्री झाले, त्यानंतर ते अवयव मिळालं. पण मुळात मुद्दा असा आहे की हे मिळालं समाज माध्यमामुळे मिळालं, परंतु असे अनेक लोक खितपत पडलेले आहेत की त्यांच्यापर्यंत समाज माध्यमच नाही आहेत. खरंय. अनेकांना समाज माध्यमामध्ये पोचता येत नाही किंवा जर पोचले तर कॅम्पेन कसं डिझाईन करायचं, कशा पद्धतीने अप्रोच करायचं, कोणाला अप्रोच करायचं हे कळत नाही. बरोबर. तर हे समाज माध्यमाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर केला पाहिजे. माझं असं मत आहे आपल्याकडे पण जागतिक अवयव दिन हा फक्त एका दिवसाकरता असता कामा नये, तर वर्षभर डोनेट ऑर्गन आणि सेव्ह लाईफ ह्या संदेश तुम्ही देत राहा. राज्य शासनाने खरं पुढाकार घेतला पाहिजे, विद्यापीठांनी पुढे यायला पाहिजे. त्यांचा जो पत्रव्यवहार होणारे ते कागद असतात, आयडेंटिटी कार्ड असतात, त्याच्यावरती त्यांनी मेसेज लिहिले पाहिजे. विद्यार्थ्यांचे आय कार्ड असतील, RTOची लायसन्स असतील, ह्या सगळ्यावरती आपल्याकडे ही खरी तर छोटी गोष्ट आहे. संदेश त्या जर तुमचं रेशन कार्ड असतं, तुमचा पासपोर्ट असतो, तुमचे काय डॉक्युमेंट्स असतील, ईमेलचे असतील, व्यवहाराचे कागद, त्याच्याखाली एक ओळ लिहा. जर तुम्हाला हा विषय मोठा करायचा असेल, जनजागृती आणायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी इनिशिएटिव्ह शासनाला घ्यावे लागतील. आणि तुमचा जो पत्रव्यवहार इतका मोठ्या प्रमाणावर शासनात लोकांबरोबर होत असो, तर तुम्ही ते डोनेट ऑर्गन सेव्ह लाईफ हे जे शब्द आहेत हे टाकलेच पाहिजे असं माझं मत आहे. ह्याच्यामुळे काय होतं, लोकांच्या मनात कुठे रजिस्टर होतं की ह्या विषयावरती काम करणं गरजेचं आहे आपल्याला. बरोबर आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की समाज माध्यमांमधून फक्त प्रयत्न करून एका मुलीचे प्राण वाचलेले आहेत आणि छोटी मुलगी होती, त्यामुळे तिला उभं पुढे भरपूर मोठं आयुष्य होतं आणि ती उभी राहिलेली आहे त्या एका अवयवदानाने. तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या पातळ्यांवर तुम्ही प्रयत्न करत होतात. पत्रकार होते, डॉक्टर्स होते, काही NGOज होत्या. तर NGOज आता सध्या कोण कोण काम करत आहेत, कोणत्या संस्था किंवा कोण कोण व्यक्ती ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत? मला खरंच आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप साऱ्या NGOज किंवा वैयक्तिक व्यक्ती आहेत, इंडिव्हिज्युअल लेवलवर काम करतात. त्याच्यापैकी पहिलं म्हणजे आमचे आपटे काका आहेत, डॉक्टर रवी वानखेडकर नागपूरचे, गोखले मॅडम आहेत आमच्या पुण्याच्या ZTCच्या, SM माथुर सर आहेत आमचे मुंबईचे, डावर सर आहेत, डॉक्टर जतीन कोठारी आहेत आणि औरंगाबादचे आमचे डॉक्टर सुधीर कुलकर्णी आहेत, क्षितिजा गाडेकर आहेत. हे सगळे व्यक्ती हे तर डॉक्टर्स आहेत, त्या शेतात काम करत असतात आणि त्यांच्या सोबतीला खूप NGO आहेत. परंतु माझा एक प्रॉब्लेम काय होतोय की NGO यांनी फक्त फॉर्म भरून घेण्यापुरतं रिस्ट्रिक्टेड राहता कामा नये. आपल्याला पुढचं पाऊल टाकावं लागेल. आपल्याकडे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरचा कोर्स असतो, तो कोर्स आपले ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर म्हणजे तुम्ही अवयदानाविषयी तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि ती 3 ते 4 दिवसाची कोर्सेस आहेत. जे मोहन फाउंडेशन आमचं चेन्नईचं ते घेतं. आता आमच्या मुंबईच्या ZTCने कोर्स अरेंज केला होता. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक अवयदानाबद्दल माहिती मिळते आणि ती माहिती तुम्ही लोकांमध्ये प्रसारित केली पाहिजे. माझं तर मत आहे राज्य शासनाची जी रुग्णालय आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ब्रेन पेशंट रुग्ण असण्याची शक्यता जास्त असते, तर त्या लोकांनी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. खाजगी रुग्णालय घेतात आहे आणि आपली शासनाची पण भूमिका असली पाहिजे की ब्रेन आयडेंटिफिकेशन आपल्याकडे करता येणं शक्य आहे का, तो प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण ब्रेन आयडेंटिफाय करण्यासाठी 4 ते 5 लोकांची समिती असते. तर आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता असण्याची शक्यता नाकारता येते, कारण आवाका फार मोठा आहे आपल्याकडे. आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेवरती मोठा ताण आहे. परंतु राज्य शासनाने काहीतरी आता करावं लागणार आहे, कारण ती वेळ आता आलेली आहे. कारण वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी फार मोठी. ही प्रतीक्षा यादी फक्त ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांचीच आहे. अनेक लोक आपला अवयव मिळणारच नाही ह्या शक्यतेपोटी त्या अवयवाची नोंदणी सुद्धा करत नाही. म्हणजे तुम्हाला हे सांगतो की हे खूप
पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक ठरणारं चित्र आहे. त्यामुळे आजच आपल्याला वेळी ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे आणि हे काम करणं शक्य आहे. अशक्य आहे का तर अजिबात नाही आहे. आपल्याला रूढी परंपरा चाली हे जे काही रिजनल लीडर्स आहेत, हे सुपर स्पेशल धर्मगुरू आहेत सगळ्या जाती धर्मातले, त्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावरती काम केलं पाहिजे. त्यांना आपण समजावलं पाहिजे आणि त्याचा आधार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे मुळात हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी येऊन त्यामध्ये प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. नोंदणी ही 2 प्रकारची असते. एक तर ज्यांना अवयव हवाय त्यांनी नोंदणी करायची आणि ज्यांना अवयव दान करायचे त्यांनी नोंदणी करायची. तर ज्यांना अवयवाची गरज आहे त्यांनी कशा पद्धतीने नोंदणी केली पाहिजे? मुळात तुम्ही ज्या रुग्णालयात असता तिथे तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा हा अवयव निकामी झालेला आहे आणि तुम्हाला आता अवयव बदलावा लागणार आहे. तर एकतर तुम्ही ज्या रुग्णालयात ह्या गोष्टी करता गेल्या आहात तर त्यांची एक स्वतःची एक रुग्णालयाची प्रतीक्षा यादी असते. रुग्णालय ज्या कार्यक्षेत्रात येतं ZTCच्या तिथे तुमची नोंदणी होते, जिथे कॉमन लिस्ट लागते पूर्ण मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुण्याच्या विभागाची. तिथे तुम्ही तुमचे नाव नोंदणी करू शकता अवयव हवा असेल तर. आता अवयव द्यायचे तुम्हाला म्हणजे अवयवदान व्हॉलेंटरी पद्धतीने नक्कीच. म्हणजे अवयव दान नक्की कसं करायचं त्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, कशा पद्धतीचे तिथे नोंदणी करणं आवश्यक आहे, या सगळ्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असा आजचा आपला विषय आहे आणि अवयव दानाबद्दल आपण माहिती करून घेतो. आपल्याला मार्गदर्शन करतायत संतोष आंधळे सर. अवयव दानाबद्दल आपण वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते तुम्ही मांडलेले आहेत, पण आता अवयव दान करायचा निर्णय मी घेतलेला आहे, तर पुढे आपण काय करायचं, कुठे नोंदणी करायची आणि कशी करायची? खरं तर अनेक लोकांना हा प्रश्न पडतो. खूप मला लोक भेटतात की आम्हाला अवयवदान करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. तर आज तुम्हाला मी सोपा मार्ग सांगतो अवयवदान करायचं. जर राज्यात आणि शहरात, आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि मुंबई शहरात किंवा कुठल्याही शहरामध्ये जिथे कुठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत किंवा नगरपालिकेची किंवा महानगरपालिकेची रुग्णालय, तिथे खरे तर ॲनाटॉमी डिपार्टमेंट असतं. मी कॉलेजेस म्हणतोय, व्यवस्थित ऐका. मेडिकल कॉलेजेस जिथे आहेत तिथे ॲनाटॉमी डिपार्टमेंट असतील किंवा मेडिकल सुप्रिटेंडंट असतील, तर त्या ठिकाणी अवयवदानाचे फॉर्म अवेलेबल आहेत जिथे तुम्ही भरू शकता. जर तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसेल, करोनाचा काळ आहे सध्या, तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. सध्या आपल्याकडे केंद्र शासनाच्या नोटो, जे सगळ्यात मोठं अपेक्स बॉडी आहे ह्या ऑर्गन डोनेशनचं रूल्स अँड रेग्युलेशन बघणारी, त्याचं नाव आहे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजे नोटो, जी दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी एक सोपी पद्धत आपल्याला दिलेली आहे की तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता त्यांच्या वेबसाईटवरून. तिथे डाउनलोड फॉर्म म्हणून राईटला एक ऑप्शन्स आहे. जर नोटोची तुम्ही वेबसाईट खोलली, NOTTO जर वेबसाईट खोलली तर डाउनलोड फॉर्म्स म्हणून राईट साईडला एक ऑप्शन्स आहे. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला असे 10 ते 12 फॉर्म्स येतील. त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 7 हा तुमच्या ऑर्गन डोनेशन प्लेज फॉर्म त्याला त्यांनी म्हटलेला आहे. तो फॉर्म तुम्ही काढू शकता, डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे, तुम्हाला कोणते ऑर्गन डोनेट करायची इच्छा आहे ते भरायचं आहे, आणि 2 विटनेस. खरं तर 2 विटनेस अशा करता लागतात की तुम्ही ज्यावेळी इच्छा व्यक्त केलेली असते आणि तुम्ही नसता, तर 2 विटनेस आधी सांगू शकतात की तुम्ही ही इच्छा व्यक्त केलेली आहे, तुम्हाला ते ऑर्गन डोनेट करायचे आहे. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता, ऑनलाईनही भरू शकता. डाउनलोड करून हाताने भरलात, स्कॅन केलात तर त्यांनी एक ईमेल ID दिलेला आहे, dir@noto.nic.in. मी पुन्हा सांगतो एकदा की ते जर तो फॉर्म आहे तुम्ही जर डाउनलोड करून घेतलात, काढला, त्याची प्रिंटआउट ते भरलात आणि तो तुम्हाला ईमेल करता येतो dir@noto.nic.in. या ठिकाणी तुम्ही ईमेल केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला डोनर कार्ड त्याच तुमच्या त्या ईमेल ID ज्यावरून तुम्ही सेंड केलेलं आहे त्याच्यावरती ते येतं आणि तुम्ही रजिस्टर्ड होता भारतामध्ये की तुमचं आता डोनर कार्ड आलेलं आहे आणि तुमचं नाव रजिस्टर झालेलं आहे. जर तुम्हाला याची अतिरिक्त माहिती पाहिजे असेल की तुमच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतील किंवा मी जी काही सांगितली माहिती ती तुम्हाला तफावत वाटत असेल, तर तुम्ही एक टोल फ्री नंबर लिहून घ्या शासनाचा, केंद्र शासनाचा 1800-114-700. ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला हवी ती माहिती अवयवदानासंदर्भातली घेऊ शकता. नक्कीच. तुम्ही म्हणालात की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, नोंदणी करतो, तेव्हा आपल्याला एक कार्ड मिळतं, तर ते कार्ड नेहमी स्वतःजवळ बाळगणं हे कितपत गरजेचं असतं? खरं तर
ह्याला तसं स्टॅच्युटरी व्हॅलिडिटी अशी काय किंवा लिगल आपण म्हणतो तशी स्टॅच्युटरी व्हॅलिडिटी नाही आहे. म्हणजे बरं. जर तुम्ही ऑर्गन डोनेशन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि नाही केलं तर तुम्हाला काही त्रास होईल किंवा असं शिक्षा होईल असं काही प्रकार नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे कोणी घाबरून जाऊ नका. तुम्ही अवेअरनेस क्रिएट करा. तुम्हाला इच्छा आहे, व्यक्त करताय तुम्ही की मला अवयव दान करण्याची इच्छा आहे, त्याचा फॉर्म काढा, फेसबुकवर टाका, सोशल मीडियावर टाका, जनजागृती करा. कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ह्या माहितीची गरज आहे. तर तसं आपल्याकडे तो मुद्दा नाही आहे. तर विषय असा आहे की तुम्हाला ते ऑर्गन डोनेशन कार्ड मिळतं. जरी कार्ड तुमच्याजवळ नसेल पण नातेवाईकांनी तुमच्या इच्छा व्यक्त केली की आम्हाला अवयव द्यायचे आहेत, किंवा जर तुम्ही तुमच्या घरी सांगून ठेवलं की मी माझा अवयवदानाचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्यावेळी तुम्हाला होणे असेल पण काही सुदैवाने दुर्दैवाने मृत्यू ओढावला तुमच्यावरती, तर तुमच्या घरच्यांना ती माहिती असणे अपेक्षित आहे. खरं जन्म मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना माहिती आहेत की कधी कोणाचा जन्म होईल, कधी कोणाचा मृत्यू होईल हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे जे काही जीवन मिळालं आहे ते इतकं सुंदर पद्धतीने जगा आणि मृत्यूनंतर हे जीवन तुम्ही सुंदरपणे जगू शकता. हाच यातला खरा तर संदेश आहे, जो संदेश आजच्या या कार्यक्रमातून तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण खूप लोक खितपत पडलेली आहे. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की अवयवदानाची उदासीनता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मिटवायचं काम करायचं असेल तर ही जबाबदारी शासनाची नाही आहे, केंद्र शासनाची नाही आहे, तर ही जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे. कारण केंद्र शासन हे विभागवारी अधिकारी त्यांचं काम करतील, परंतु मन लावून हे काम आपल्याला करावं लागेल. तुम्ही खरं असं संकल्प केला पाहिजे सगळ्यांनी की आज मी हा फॉर्म डाउनलोड करेन आणि माझ्या सगळं समाज माध्यमावर त्याची जनजागृती करेन, तरच हे काम मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकतं असं मला वाटतं. आणि नक्कीच आज लगेचच हे काम करण्यासाठी, हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी किंवा काही शंका विचारण्यासाठीची जी वेबसाईट आहे आणि जे नंबर्स आहेत ते आपण पुन्हा एकदा पाहून घेऊया. वेबसाईट आहे noto.gov.in, NOTTO.gov.in, आणि दुसरी वेबसाईट आहे dir.noto.nic.in. या वेबसाईटवर आपण जाऊ शकता. जरूर या वेबसाईटला भेट द्या आणि तिथून जो नोंदणी फॉर्म आहे तो डाउनलोड करून तिथे आपली नोंदणी करा. आणि टोल फ्री क्रमांक जो आहे तो असा आहे 1800-114-700. पुन्हा एकदा सांगते, 1800-114-700. हा जो टोल फ्री क्रमांक आहे आणि वेबसाईट आहे ही दोन्हीही आपल्यासाठी उपलब्ध आहे. तर जरूर त्याचा फायदा घ्या. आणि हे जे अवयवदान आहे, अवयवदान श्रेष्ठ दान, ते आपण त्याची सुरुवात जी आहे ती खरं तर आपण आपल्यापासून करायला हरकत नाही. आपल्यापासून नक्कीच आपण ही जी सुरुवात आहे ती केली पाहिजे. सर, बऱ्याचदा असं होतं की अवयव दान केलेलं आहे, हा नोंदणीचा जो फॉर्म आहे तो भरलेला आहे, पण आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा खरोखरच अवयवदानाची जी इच्छा आपण जिवंतपणे व्यक्त केलेली असते की ती पूर्णत्वास जाते की नाही. तर हा जो प्रश्न असतो हा कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो किंवा जिवंतपणेच त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? खरं तर ह्याचं उत्तर आपल्याकडे म्हणजे तुमचे नातेवाईक, तुमचा मित्रपरिवार हे त्याचं उत्तर आहे. कारण तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर तुमचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे किंवा तुम्ही ब्रेंडेड आहात आणि तुम्हाला इच्छा तुमची पूर्ण करायची आहे, तर ही सर्वस्वी इच्छा जी आहे ही पूर्णपणे तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारावरती आहे. जर त्यांनी जर इच्छा व्यक्त केली किंवा सांगितलं की माझ्या ह्या व्यक्तीने, जवळच्या माणसाने अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्याला हे अवयदान करायचं आहे, तर हे काम त्यांनी खरं करायला पाहिजे. कारण ही त्यांच्या हातातली पूर्णपणे जबाबदारी असं मला वाटतं. नक्कीच. काय सांगाल तुम्ही जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना पुन्हा एकदा अवयवदानाचं महत्त्व? मी निश्चित तुम्हाला सांगतो की आपल्याकडे अवयदानाबद्दल फार उदासीनता आहे, दुर्लक्षितपणा आहे. खूप लोक अवयदानासाठी खितपत पडलेली आहे. मी कितीतरी असंख्य लोक बघतो की ज्या जे डायलिसिसवरती आहेत, 5,000पेक्षा लोक प्रतीक्षा यादीवरती आहे. जर आज तुम्ही मुंबईची रुग्णालय बघितली, राज्यातील रुग्णालय बघितली, तर काही लोक फक्त डायलिसिस घेतात, त्यांना किडनीची प्रतीक्षेत आहे, पण किडनी देणार कोण? घरातला कोणी किडनी दाता नसतो. म्हणून ते तुमच्या ह्या अवयदानाच्या म्हणजे ब्रेन कॅडेवर डोनेशन जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. पण आजही त्यांच्या मनामध्ये एकच घालमेल चालू असते. रोज ते डायलिसिसला जात असतात, तिथे जाताना त्यांना काही वेदना होत असतात, त्या वेदना सहन करतात. दर 2 दिवसांनी ते डायलिसिस सेंटर जातात. कधीतरी मला किडनी मिळेल आणि त्या किडनीच्या आशेवर ते जगत असतात. पण ही किडनी देण्याचं काम हे कॅडेवर ऑर्गन डोनेशनमधूनच होऊ शकतं आणि ती जबाबदारी माझ्या मते सगळ्यांची आपली आहे. आपले स्वकीय लोक असतील. अनेक वेळा असं म्हटलं जातं की घरच्या कुठल्या तरी गरज लागली अवयवाची की आपल्याला जाग येते, तर असं नाही आहे.
अनेक संवेदनशील लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत. सगळ्यांना असं वाटतं की ह्या विषयावर मोठं काम उभं राहिलं पाहिजे. फक्त काम उभं राहताना ही जबाबदारी फक्त कोणा एका शासन व्यवस्थेची नाही आहे, तर ही आपल्या सगळ्यांची आहे. हृदयासाठी 100 ते 150 लोक वाट बघतात आहे. फुफ्फुसासाठी अनेक लोक वाट बघतात आहे. यकृतासाठी लोक वाट बघतात आहे. माझ्या मते एक व्यक्ती 8 ते 9 लोकांना जीवनदान देऊ शकतो आणि ही जबाबदारी फक्त आणि फक्त कॅडेवर ऑर्गन डोनेशनमधनंच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आज आपण संकल्प करूया की जेव्हा केव्हा तुम्हाला संधी मिळेल या विषयावरती बोलण्याची, एकामेकांशी, मित्रांशी, परिवाराशी, जिथे तुम्ही कुठे जाल या विषयावरती बोलत राहा आणि बोलते राहा. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. असं म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपे उरावे, आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण अवयव दान करतो तेव्हा मृत्यूनंतरही आपण जिवंत असतो आणि मृत्यूनंतरही आपण जीवनदान अनेकांना देऊ शकतो. खरोखरच हा जो विषय आहे हा विस्तृत आहे आणि ह्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमातून केलेला आहे. आणि पुन्हा एकदा जो टोल फ्री नंबर आहे तो आपण दाखवतोय स्लाइडच्या माध्यमातून, आणि जी वेबसाईट आहे ती देखील दाखवतोय. वेबसाईट आहे noto.gov.in, dir.noto.nic.in, आणि टोल फ्री क्रमांक आहे 1800 114 700 1800 114 700. नक्कीच ही जी संपर्काची माध्यमं आहेत तिथे संपर्क आपण साधू शकता आणि एक खरोखरच महत्त्वाचं काम, महत्त्वाचं दान आपण या माध्यमातून करू शकता. सर, आपण इथे आलात आणि खूप छान माहिती, खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार.